काय सांगितले बघा, द एंटिटी ओके द एंटिटी हॅज नॉट टेकन एनी स्पेसिफिक बोरोईंग, कोणतेही स्पेसिफिक बोरोईंग घेतलं नाही आहे. तिने काय केलं, सगळं जनरल बोरोईंग आहे. ड्युरिंग द इयर त्यांनी 20 लाखाचे 10% डिबेंचर विथ फेस व्हॅल्यू 20 लाख अँड ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी त्यांनी 5 लाखाची काढली आहे, जी नंतर 7,50,000 झालेली आहे. ओके, म्हणजे विषय कसा आहे, 20 लाखाचं त्यांनी कर्ज काढलं पहिलं सप्टेंबर महिन्यामध्ये. सप्टेंबर ते डिसेंबर हा प्रोजेक्ट चालतो. ओके, सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांनी कितीचं कर्ज काढलं, तर बाबा 20 लाखाचं कर्ज काढलं सगळ्यात पहिल्यांदा, बरोबर, ज्यावर 10% इंटरेस्ट आहे. नंतर त्यांनी 5 लाखाची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली, कितीची, 5 लाखाची, आणि ती कधी घेतली, सप्टेंबरमध्ये. ओके, म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरचं कंटिन्यू करणार आहे. ओके, त्यामुळे 5 लाखाची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतली. प्रॉब्लेम काय झाला, 1 ऑक्टोबरपर्यंत 15% इंटरेस्ट रेट होता. म्हणजे सप्टेंबरचे जे 5 लाख आहेत ना, त्यावर 15% इंटरेस्ट रेट असणार आहे. मात्र नंतर इंटरेस्ट रेट वाढून 16% झाला. म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे जे 5 लाख आहेत ना, 5 10 लाख झाले, बरोबर की नाही. ऑक्टोबरचे 5 लाख, नोव्हेंबरचे 5 लाख, 2 महिने, बरोबर ना. ऑक्टोबरचे 5 लाख, नोव्हेंबरचे 5 लाख, त्यावर इंटरेस्ट रेट किती, 16%. ओके, आणि कंपनीने ते इन्क्रीज केलं आहे बघा, किती, विच वॉज इन्क्रीज 7,50,000 इन डिसेंबर 2021. डिसेंबरला 21ला ते 5 लाख तयार राहिले, किती झाले, 7,50,000. मग त्यावर किती आहे इंटरेस्ट रेट, 16%. बघा परत एकदा तुम्हाला सांगतो एकदम सोप्या भाषेत. कंपनीने सप्टेंबरला प्रोजेक्ट सुरू केला आणि संपणार कधी येतो, 31 डिसेंबर 21ला. ऑक्टोबर टू डिसेंबर यामधले तुम्हाला ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. ओके, ओके, तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबर यामधले ट्रान्झॅक्शन दिले. कंपनीने सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आहे, 10% डिबेंचर विकले 20 लाखाला. कितीला विकले, 20 लाखाला. म्हणजे 4 महिन्याचं व्याज भरायचं आहे. मग 20 लाख गुणुले 10% गुणुले सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, 4/12. काय करायचं, 20 लाख गुणुले 10% गुणुले 4/12. उत्तर येणार तुमचं, परत परत सेम प्रॉब्लेम होतोय. ओके, 20 लाख गुणुले 10% गुणुले हा कालावधी 4/12. उत्तर आलं 66,667. मग कंपनीने काय केलं, कंपनीने एक ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी घेतलेली आहे. काय घेतलेली आहे, ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, जी पेड कधीच केलेली नाही आहे. ती ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी कितीची होती, 5 लाखाची. किती होती, 5 लाखाची. आणि ती डिसेंबरमध्ये वाढवली किती, 7,50,000. म्हणजे सप्टेंबरचे किती बाळानू, 5 लाख. किती, 5 लाख. ऑक्टोबरचे 5 लाख, नोव्हेंबरचे 5 लाख, डिसेंबरचे 5 लाख. तुम्ही हे जे यांनी 2 महिने एकत्र लिहिले ना, ऑक्टोबर नोव्हेंबर, ते वेगवेगळे घेऊन सोडवलात तरी पण तुमचं चांगलं होईल. ओके, आता बघा व्याजाचा दर काय होता, तर सप्टेंबर 1 ऑक्टोबरपर्यंत 15% होता. 20 लाखावर 10% समजला, त्यांनी डायरेक्टली दिला आहे. 1 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे सप्टेंबरचं जे व्याज आहे ना, सप्टेंबर 2021चं, त्यावर 15% व्याजाचा दर होता 5 लाखावर. ओके, त्याच्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे जे 2 महिने आहेत, कोण आहेत, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 2 महिने ज्यावर 5 लाखाचं व्याज काढलं आहे. कितीचं काढलं आहे, 5 लाखाचं. 5 लाख रुपये जे आहेत तेच सेम, ऑक्टोबरचे 5 लाख, नोव्हेंबरचे 5 लाख, त्यावर 16% आहे. उत्तर कसं करायचं, वर एकच महिना आहे ना 15%चा, सप्टेंबर एकच महिना आहे. 5 लाख गुणुले 15% गुणुले 1/12 करायचं आहे. मग तुमचं 6,250 येणार आहे. 1/12 का, कारण सप्टेंबर हा एकच महिना आहे. 5 लाख गुणुले 15% गुणुले 1/12, उत्तर आले 6,250. नंतर काय करायचं आहे, 16% इंटरेस्ट रेट वाढला आहे, वर त्यांनी दिला आहे बघा. 1 ऑक्टोबरपासून इंटरेस्ट रेट वाढला आणि तो किती झाला आहे, 16%. म्हणून 16% आले.
हे 5 लाख आणि ऑक्टोबर नोव्हेंबर हे 2 महिने आहेत ना, म्हणून 5 लाख गुणिले 16% गुणिले 212 करायचं आहे. मग उत्तर येणार 13,333. आणि डिसेंबरला त्यांनी कर्ज वाढलं 7,50,000चं, एकच महिना आहे आणि 16% व्याजदर झाले, म्हणून 7,50,000 गुणिले 16% गुणिले 112 उत्तर आलं 16,667. एक समजलं? यस सर, समजलं. आता या सगळ्यांची बेरीज करायची, 16,650, 13,333 आणि 16,667. तर तिघांची बेरीज केल्यात ना की तुम्हाला काय भेटणार आहे, एकूण इंटरेस्टवर किती खर्च झाला. ओके. आणि सर हे कसं काढायचं, आपण जे कर्ज वापरलं ते कसं काढायचं बाळानू, हे बघा 20 लाख गुणुले, हे बघा सिंपल आहे बघा, सिंपल आहे बघा, 20 लाख गुणले 4 केलेत का, 5 लाख गुणले 3 केलेत, 7,50,000 गुणले 1 केला का, ते सांगतो तुम्हाला. बघा ही 20 लाखाचं जे कर्ज आहे ना ते 4 महिन्यासाठी वापरलं होय ना, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर, म्हणून 20 लाख गुणले 4, हे 5 लाख आहे ना, सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, म्हणून 5 लाख गुणले 3 आणि 7,50,000 1, 7,50,000 गुणले 1. मग जर तुम्ही असं केलं तर त्याचं तुमचं उत्तर किती आलं, 25,62,500. ओके. मग 96,250 भागिले 25,62,500 बरोबर 3.756%. हा तुमचा काय आहे, कॅपिटलाइज इंटरेस्ट रेट आहे. एकदम सोपं गणित आहे. ओके, समजलं तुम्हाला, इझिली समजलं असेल मला असं वाटतं, इझिली समजलं असेल. हा व्हिडिओ पुन्हा बघा, तुम्हाला आपोआप हे इझिली समजेल. ओके, थँक्यू.